नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवर जो आपला अन्नवट वाट नावाचा चॅनल आहे, त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नेहमीप्रमाणे वेगळा विषय घेऊन तुमच्या पुढे मी हजर झालेलो आहे. आणि त्या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सर्वांनी लहानपणी अनेक प्रकारचे खेळ खेळलेले असतात आणि ते खेळ खेळताना राज्य कोणावर येणार यासाठी आपण ते असं हात हे करणं, मग असं करणं, असे विविध प्रकार केलेले असतात. किंवा बॅटिंग कोणी करायचं तर बॅट खाली नंबर टाकायचे 1 2 3 4 5 आणि पलीकडे रेगा ओढायच्या आणि ज्या रेगेवर जो बोट ठेवेल त्याप्रमाणे त्याचा बॅटिंगचा क्रम असायचा. त्याच्यानंतर भोवरे असतील, भोवरा, पत्ते, त्याच्यानंतर ती भिंगरी असेल, दोरी वगैरे करणं, बिल्ले गोळा करणं, काडेपेट्यांच्या छाप गोळा करणं, असे विविध खेळ. पतंग उडवणं असेल, विटीदांडू असेल, लगोरी असेल, त्याच्यानंतर विष अमृत असेल, खो खो असेल, जे काय असतील ते खेळ, काचा कवड्या असतील, काचा गोळा करणे, छल्लसाट असेल, असे विविध खेळ खेळलेले असतात. त्याचबरोबर अनेकांचा एक खेळ काय असतो तर ते नाणं उडवायचं आणि छापा काटा खेळायचं. आता छापा आणि काटा आपण 1 रुपयाचं नाणं असेल, पूर्वी 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, 50 पैसे, ज्याला पावली आपण म्हणायचो. रुपया तर दुर्मिळ होता, अभावाने दिसायचा, आणि त्या छोट्या छोट्या नाण्यांचा आपण छापा काटा खेळायचो. आता छापा आणि काटा, आता छापाचं चिन्ह वेगळं होतं आणि काटा त्याचं चिन्ह वेगळं होतं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण हेड्स किंवा टेल्स असं म्हणतो. आता हा झाला लहानपणीचा भाग. जेव्हा आपण मोठं होतो तेव्हा जीवनात अनेक वेळा छापाकाटा करण्याची संधी नियती आपल्यापुढे आणून उभी करत असते. म्हणजे ह्या दिशेने जावं का त्या दिशेने जावं, हा निर्णय घ्यावा का तो निर्णय घ्यावा, अशा पद्धतीच्या द्विधा मनस्थितीत आपण अनेक वेळा सापडलेलो असतो. आणि त्यावेळेस छापाकाटा करून आपल्याला त्या प्रश्नाची सोडवणूक करता येत नाही, कारण तो लहानपणीचा खेळ नसतो. ते आपल्या आयुष्याशी, आपल्या जीवनाशी, आपल्या कामकाजाशी, आपल्या कुटुंबियांशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न असतात. आणि म्हणून आपल्याला त्या सर्वांचा बारकाईने विचार करून निर्णय घ्यावा लागतो. आता आपण समजा एखादा निर्णय घेतला आणि तो छापा असेल आणि प्रत्यक्षात पुढे विधात्याने दुसरंच काहीतरी लिहून ठेवलं असेल, तर आपल्या बाजूने पडलेला तो काटा आहे असं समजायला काही हरकत नाही. त्यामुळे छापा चुकला, काटा पडला, म्हणजे प्रत्यक्षात काटा आला. म्हणजे आपण छापा निवडला, प्रत्यक्षात नियतीने तो काटा म्हणून आपल्या पुढे आणला. त्यावेळेस आपण छापा निवडतो आणि आपण निवडलेला मार्ग बरोबर आहे, याचा अर्थ आपला छापा अचूक आला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हा एक भाग झाला. आपण छापा निवडला, प्रत्यक्षात दुसरंच घडलं, त्यामुळे काटा जिंकला, हा एक भाग झाला. आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण निवडतो एक छापा, म्हणजे आपण एक बाजू निवडतो, प्रत्यक्षात काटा पडलेला असतो, म्हणजे आपल्या बाजूने निर्णय झालेला नसतो. तरीही जो काटा पडला आहे तो भविष्यात आपल्याला लाभदायक ठरतो. म्हणजे पडलाय काटा, आपल्या विरोधात काटा पडलाय, आपण छापा निवडला होता, काटा पडलाय, परंतु तो काटा पुढे आपल्याला लाभदायक ठरलाय असं पण घडतं. आणि आपण निवडलाय छापा, आपल्याला विधात्याने आपल्या बाजूने तो कौल दिलाय, छापा जिंकलाय, आणि भविष्यात जाऊन असं कळालं की ते नकारात्मक काय घडून आलंय, त्यामुळे छापा पडूनही उपयोग नाही, कारण नकारात्मक घडले. म्हणजे आपण मागितला छापा, पडला छापा आणि चांगलं घडलं, म्हणजे दुहेरी छापा. आपण मागितला छापा, पडला काटा, आणि पुढे सुद्धा सगळं नकारात्मक घडून आलं, म्हणजे दुहेरी काटा. अशा पद्धतीचं हे सगळं वर्तन, हे सगळं घडून येतं. मागतो छापा, मिळतो काटा, आणि पुढे सगळं घडून येतं. मागतो काटा, पडतो छापा, आणि पुढे सगळं वेगळं घडून येतं. म्हणजे आपली मागणी, आपल्या अपेक्षा आणि नियती प्रत्यक्षात देते ते, ह्याच्यामध्ये तफावत निर्माण होते. किंवा काय काय वेळेस आपण मागतो ते आणि नियतीने दिलेलं हे जुळून येतं. किंबहुना काही वेळेस आपण मागतो ते आणि नियतीने त्याच्यापेक्षा दिलेलं जास्त असंही जुळून येतं. आणि काही वेळेस आपली मागणी असते ती कमालपासून किमानपर्यंत खाली येते, तरीही नियती त्यातलं काहीच देत नाही आणि आपण निराश होतो.
त्यामुळे छापा पडतो का काटा पडतो? छापा पडला आणि पुढे अनुकूल असं घडलं तर छापा लाभदायक ठरला, आणि छापा पडला, थोडंसं अनुकूल घडलं आणि पुढे नकारात्मक घडलं तर छापा अनुकूल पडला असं घडू शकतं. आणि तुर्तास काटा पडला म्हणजे आपण छापकाट्याचा खेळ हारलो, परंतु तो हरलेला खेळ काटा पडूनही भविष्यात चांगलं घडलं, नियतीने चांगलं पुढं आणलं आणि ते पुढे चांगलंच घडत गेलं. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये सकारात्मक काही घडून सकारात्मक लाभाचं काहीतरी मिळवण्याची त्याच्यामधून कृती घडते. त्यामुळे मागितला छापा नाही मिळाला छापा तरी निराश व्हायचं कारण नाही. मागितला छापा मिळाला काटा तरी निराश व्हायचं कारण नाही. आणि छापा पडून सकारात्मक झालं तरी फार आनंदून जायचं कारण नाही. आणि काटा पडला तरीही चांगलं आनंदाचं झालं तरी काही हरकून जायचं कारण नाही. कारण छापा काटा, आनंद दुःख, आशा निराशा, अपेक्षा असतील अपेक्षाभंग, असं काय काय आपल्या आयुष्यात हे नित्यनेमाने घडून येत असतं. आणि त्याचं फार मनावर ओझं बाळगायचं, त्याच्यातून निराश व्हायचं असं काही कारण नाही. कारण नियतीच्या नाण्याला कुठे काटा आहे कुठे छापा आहे आपल्याला माहिती नाही. आणि कदाचित आपलं मागच्या जन्मीचं संचित चांगलं असेल आणि नियतीच्या काट्याला दोन्हीकडे छापा असेल तर देवाने आपल्याला सगळं सकारात्मक दिलेलं आहे, लाभाचं दिलेलं आहे. आणि आता पुढे येऊन आपल्याला जबाबदारी पार पाडायची आहे आणि पुढे पाऊल टाकायचं आहे. त्यामुळे शोले चित्रपटातलं जे नाणं आहे त्याच्या दोन्ही बाजूला, नाण्याच्या दोन्ही बाजूला सारखाच छाप असतो. म्हणजे छापा तो छापाच, म्हणजे दोन्ही बाजूला छापाच असतो, काटा नसतोच. आणि त्यामुळे त्याच्यातला जो नायक आहे अमिताभ आणि धर्मेंद्र, त्यामुळे अमिताभच्या मनात जे असतं तेच घडून येणार असतं. त्यामुळे तो छापाकाटा करण्याआधीच पुढे काय जबाबदारी आहे, पुढे काय काम करायचं आहे त्याच्याबद्दल होकारार्थी निर्णय घेऊन पुढे पाऊल टाकणार असतो. त्यामुळे ठाकूर बलदेव सिंग यांनी गावात बोलवले, ती जबाबदारी घ्यायची का नाही, जबाबदारी घ्यायची याचा निर्णय अमिताभने घेतलेलाच असतो. फक्त तो ते नाणं उडून छापा आणि काटा सारखाच आहे, त्याला माहिती आहे छापा येणार आहे, तो हेड बोलत असतो. त्यामुळे ते गावाला ते जाणारच आहे. जिथं अटीतटीचा मरणाचा प्रसंग येतो की घोडा एक आणि त्या घोड्यावर वाहून जाऊ शकतात अशी 3 माणसं, म्हणजे धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन, जय, वीरू आणि ती बसंती. त्यामुळे तिथे अमिताभला माहिती असतं की आपण मरणार आहोत, आपल्याला गोळ्या लागल्यात आणि घोड्यावर आपण जाऊ शकणार नाही, किमान आपला भाऊ आणि त्याची जी प्रेयसी आहे ते तरी जातील. त्यामुळे त्याला माहिती असतं की आपल्याला इथं थांबायचं आहे. त्यामुळे तो छापा निवडतो आणि नाण्याच्या दोन्ही बाजूला छापाच असतो. त्यामुळे अमिताभ तिथं थांबतो आणि धर्मेंद्र आणि हेमा मालिनी त्या घोड्यावर बसून निघून जातात. त्यामुळे दोन्हीकडे छापा आहे. तुम्ही जो निर्णय घेणार तो छापा म्हणूनच नियती तुम्हाला करायची संधी देणार आहे. त्यामुळे त्या आव्हानाकडे तुम्ही सकारात्मक वृत्तीने पहा, डोळेसपणे पहा, ते आव्हान स्वीकारा आणि तिथे कर्तव्याचं पालन करण्यात कुठलीही कसर बाकी ठेवू नका. भले तिथे प्राण गेले तरी बेहत्तर, पण मी छापा मागून आव्हान मागितलं, संकट मागितलं आणि त्याला धैर्याने सामोरं गेलो असं तुम्हाला म्हणता येईल असं मला वाटतं. त्यामुळे छापा आणि काट्याचा अन्वयार्थ थोडक्यात असा आहे असं म्हणायला काही हरकत नाही, असं माझं मत आहे. तुमचं मत ह्याच्यापेक्षा वेगळं असू शकतं. मतभिन्नता आपल्या समाजात स्वीकार्य आहे आणि वादे वादे जायते असं म्हणलेलं आहे. त्यामुळे आपण वाद घालत नाही, आपण संवाद साधतो, सुसंवाद साधतो. आणि तुम्हीसुद्धा ह्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं तर तो परिसंवाद होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल पडेल असं मला वाटतं. त्यामुळे कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय लिहायला, मतमतांतरं लिहायला विसरू नका. माझा हा अनवट चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त समविचारी लोकांना ह्याच्यात जोडत राहा. आपण असेच पुढे चालत जाणार आहोत. आपण वाटसरू आहोत, आपण वारकरी आहोत हे ध्यानात ठेवून तुम्हा सर्वांना ह्या चॅनलवर सम्मिलित होण्याचं निमंत्रण मी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.